हॅलो फ्रेंड्स, फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्यापासून आहे ना, बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करो अंताक्षरी असंच सुरू असतं। आणि मग मध्येच मुलांचा आवाज येतो की ए मम्मी काहीतरी चटपटीत खायला बनव ना। तर तुमच्याही घरी असंच होतं का? तर तुम्ही आहे ना हे पोटॅटो पॉकेट्स नक्की ट्राय करा। खूप क्रिस्पी आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। म्हणजे आपण आहे ना समोसा कचोरी खायला बरेचदा नकार देतो। आपल्या मुलांना आपल्याला ते द्यायला नकोच वाटतात का? कारण त्याच्यामध्ये मैदा वापरलेला असतो। म्हणजे कधीमधी देतोच म्हणा, पण असं सारखं नको वाटतात। पण हे पोटॅटो पॉकेट्स जे आहे ना हे एकदम हेल्दी आहेत। याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे अजिबातही, आणि ह्याच्यामध्ये आपण सोडा सुद्धा वापरलेला नाही आहे। त्यामुळे हे खूप हेल्दी, खूप टेस्टी, आणि जेवढे समोसा आणि कचोरी क्रिस्पी आणि टेस्टी लागतात ना त्याच्यापेक्षा तर खूप टेस्टी लागतात, आणि बनवायला तर अतिशय सोपी आहे। तर चला आपण पटापट बनवायला सुरुवात करूया। इथे बघा मी घेतलाय फक्त अर्धी वाटी रवा घ्यायचा, जो बारीक रवा असतो ना आपला तो रवा घ्यायचा। त्यानंतर 1 वाटी इथे मी घेतलाय आपलं गव्हाचं पीठ म्हणजे कणिक। त्यानंतर बघा याच्यामध्ये टाकला मी इथे चिमूटभर ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकलं। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे, तर मी इथे 1च चमचा जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने 1 चमचा तेल टाकलं, आणि हे तेल गरम वगैरे केलं नव्हतं, थंडच तेल टाकलंय। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आहे ना ह्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा, आणि याला फक्त 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेणार आहे। तर इथे बघा मी चमचाभर धने घातले आणि चमचाभर जिरे घातले। त्यानंतर याच्यामध्ये बघा 2 लाल सुक्या मिरच्या टाकल्या आणि 3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या। त्यानंतर चिमूटभर इथं मी टाकली बडीशोप, आणि ह्याचं मिक्सरला आपल्याला असंच सुखं वाटण काढून घ्यायचं। त्यानंतर इथे बघा कढईमध्ये आहे ना 2 चमचे तेल घातलं। हा मसाला बनवताना आहे ना थोडं कमीच तेल वापरायचे, खूप जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला। तर त्यानंतर इथे बघा मी याच्यामध्ये टाकले जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं। त्यानंतर आपण जो मिक्सरला वाटलेला मसाला आहे ना तो याच्यामध्ये घालायचा। आता हा मसाला आपण कच्चाच मिक्सरला वाटला होता, त्याच्यामुळे आहे ना हा तेलामध्ये छान तळून घ्यायचा, म्हणजे त्याचा पूर्ण भाजीला छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर इथे बघा मी 3 ते 4 बटाटे बॉईल केले होते आणि ते छान असे स्मॅश करून घेतले। बटाट्यांमध्ये पाणी राहायला नको बॉईल केल्यानंतर। त्यानंतर ते मस्त असे स्मॅश करून घेतले, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे सुद्धा राहायला नको। त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये टाकली मी इथं हळद टाकली चिमूटभर। त्यानंतर याच्यामध्ये 1 मोठा चमचा म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा आहे ना त्याने इथे मी टाकले आमचूर पावडर, आणि इथे टाकली थोडीशी कसुरी मेथी। आमचूर पावडरने आहे ना मस्त त्याला चटपटा फ्लेवर येतो, आणि कसुरी मेथींनी तर मस्त सुगंध येतो पूर्ण पोटॅटो पॉकेट्सला। आणि वरून मी इथं चवीपुरतं मीठ टाकलं। सगळी भाजी मिक्स करून घेतली मस्त, आणि ही काही आपल्याला शिजवायची वगैरे नाही आहे, फक्त त्या बटाट्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर उतरायला हवा म्हणून फक्त 1 ते 2 मिनिटं ह्याला अशीच मस्त मिक्स करून परतून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता सगळी भाजी मस्त मी फक्त 2 मिनिटे अशीच ओपन पॅनमध्ये अशी परतून घेतली। आता इथं भाजी छान बनून तयार झाली होती। आता इथे बघा आपण एक घोल तयार करून घेणार आहे। तर इथे मी आहे ना 2 ते 3 टीस्पून असेल हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर मग मैदा इथे थोडासा घेऊ शकता मैदा। पण जर मैदा अजिबात वापरायचाच नाही तर तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवर घ्या, नाहीतर मग तांदळाचं पीठ घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये बघा मी इथं 1 टीस्पून तीळ टाकले होते, आणि इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून त्याचा घोल तयार केला होता। त्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर, पण थोडं जास्त स्पायसी होईल म्हणून मी तिथे चिली फ्लेक्स नाही टाकले। आणि इथे बघा आपण जे पीठ भिजवलं होतं ना त्याची मस्त अशी चपाती लाटून घेतली। मीडियम जाडीची चपाती लाटायची, खूप पातळ नको आणि खूप जाडी नको। त्यानंतर आपला मसाला तर मस्त बनून तयार झालाच होता चटपटा। तर ही जी बटाट्याची भाजी आहे ना सगळ्या चपातीभर मस्त अशी पसरवून घ्यायची, पूर्ण अशी कुठलाच भाग असा सुटायला नको भाजीचा। आणि हा जो थर आहे ना भाजीचा हा जाडा नको, थोडा पातळ असा मीडियम असा ठेवायचा आहे पूर्ण चपातीवर। बघा इथे मी भाजी छान अशी पसरवून घेतली, आणि ह्याच्यामध्ये काही कांदा वगैरे आपण वापरला नाही। ही सिंपल मसाल्यांची चटपटीत अशी बटाट्याचा मसाला बनवला। आणि आता मी इथं वरती बघा ह्याच्यावर हिरवी मिरचीची चटणी मी टाकली आहे थोडीशी, कारण ह्याचा फ्लेवर खूप छान येतो। हा एकदम ताजी चटणी बनवायची, फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं एवढं मी थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटलं होतं, आणि तशी ही हिरवी मिरचीची चटणी ह्याच्यावर घातली, कारण ह्यानी मस्त फ्लेवर येतो फ्रेश असा। त्यानंतर आता ह्या चपातीला मी असे चौकोनमध्ये कट करून घेणार आहे। जर तुम्हाला आणखी कुठले वेगळ्या शेपमध्ये कट करता येत असतील तर तुम्ही तसे करू शकता,
मी इथे चौकोन तयार केलेत कारण ह्याचे मला पॉकेट्स बनवायला एकदम सोपे वाटतात. त्यानंतर बघा एक एक असे पॉकेट्स काढायचे आणि हे बघा हे अशा पद्धतीने पॅक करायचे. खूप जास्त दाबायचं नाही, फक्त 2 बोटांनी हलकंसं प्रेस करायचं म्हणजे आहे ना ते एकमेकाला चिटकले जातात. हे बघा असं त्याच्या कडा वगैरे दुमडायच्या नाही, जसं आहे तसं त्याला फक्त असं 2 बोटांनी पॅक करायचं. हे बघा इथे सगळे मी असे पोटॅटो पॉकेट्स बनवून घेतले होते. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घातलं. तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आपल्याला. सुरुवातीला मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर बघा एक पोटॅटो पॉकेट्स मी ह्या कॉर्नफ्लोअरच्या पिठामध्ये घातला, त्यात बुडवला आणि मग तो तेलामध्ये घातला. आता इथे पोटॅटो पॉकेट्स टाकल्यानंतर आहे ना गॅस आपल्याला कमी करायचा थोडा आणि सुरुवातीला असा मोठा फुल पॉवर ठेवायचा. फुल पॉवरवरतीच तळायचे, कारण काय होतं ते आपण म्हणजे कमी कोमट तेलामध्ये वगैरे टाकले ना तर ते काय होईल तळाला जाऊन चिटकतील. त्यामुळे आहे ना सुरुवातीला ह्याला टाकेपर्यंत गॅस फुल राहू द्यायचा आणि टाकल्यानंतर मात्र तुम्ही इथं गॅस मग कमी करू शकता. मग त्याला आरामात तळू द्यायचे. मी इथं थोडीशी कढई हलवून घेतली तेलाची, म्हणजे काय होतं त्याला वरूनसुद्धा तेल मस्त लागतं. आणि ते बघा इथं अलगदच निघत आहेत पॉकेट्स आणि फुटलेसुद्धा नाही आहे, कारण ह्या कॉर्नफ्लोअरमुळे मस्त त्याला कोट आलं. कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, त्यानेसुद्धा मस्त कोट येईल आणि छान असे क्रिस्पी बनतात आपले हे पोटॅटो पॉकेट्स. आता इथे एका बाजूने तळून झाले होते त्यामुळे मी त्यांना दुसऱ्या बाजूने पलटी केले. दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचेत आणि इथं थोडीशी जागा रिकामी वाटली म्हणून मी आणखी एक पॉकेट्स इथे टाकला. थोडीशी जागा करून दोन्ही साईडनी ह्यांना मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत. हे बघा आता हे तळून झाले होते त्यामुळे मी ते बाजूचे काढून घेतले आणि ह्याच्या पुढचे सुद्धा सगळे पॉकेट्स अशाच पद्धतीने बनवायचे आणि तळून घ्यायचे. हे बघा ह्या पॉकेट्सला वरून याला बघा एवढं छान असं टेक्स्चर आलं ना, मस्त ह्याला असं कोट आलं आहे तिळाचं कोथिंबिरीचं. बघा दोन्ही बाजूनी छान असे तळल्या गेले आहेत आणि हे पॉकेट्स तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर म्हणा, कढीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. मी इथं दह्याबरोबरच सर्व केले आहे किंवा तुम्ही नुसतेही खाऊ शकतात. एवढे हे टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा, कारण त्यानं मला खूप मोटिवेशन मिळते. इथे बघा तुम्ही मस्त दिसत आहेत. चला बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.